आईसारखे दुसरे दैवत नाही. आईसारखे दुसरे दैवत नाही. आपल्याला कागद मापून घ्यायचे आणि कागद मापनामध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात. बघा आता 12 वस्तू बरोबर किती? एक डझन. काय काय आणतो आपण बाजारात? केळी, वह्या असं आपण बाजारातून एक डझन द्या म्हणतो. एक डझन म्हणजे किती? 12 वस्तू. एक डझन म्हणजे किती? 12 वस्तू. आता बघा 12 डझन म्हणजे एक ग्रोस होते. 12 डझनाचा काय होतो बाळांनो? एक ग्रोस. आणि एक ग्रोस म्हणजेच किती? 144 कागद किंवा वस्तू. 144 कागद किंवा वस्तू होतात. त्यानंतर बघा 24 कागद म्हणजे एक दस्ता. 24 कागदांचा काय असतो? एक दस्ता. आणि एक दस्ता म्हणजे 2 डझन. बरोबर आहे. 24 कागद म्हणजे 2 डझन. एक डझनामध्ये 12 आणि 2 डझनामध्ये 24 म्हणजेच 24 कागद म्हणजेच एक दस्ता. त्याला आपण 2 डझन म्हणू शकतो. म्हणजे 2 डझन म्हणजे एक दस्ता पण म्हणू शकतो आणि 24 कागद बरोबर एक दस्ता असंही म्हणू शकतो. आता बघा 20 दस्ते बरोबर किती रिम? एक रिम. म्हणजे एका रिम मध्ये 480 कागद असतात. किती? 480. 480 कागद म्हणजे 40 डझन कागद. किती डझन कागद? 40 डझन कागद असतात. आणि त्याला म्हणायचं 20 दस्ते. काय म्हणायचं त्याला? 20 दस्ते. दस्ते. मोठ्या मोठ्या दुकानामध्ये हे स्टॉकला ठेवण्यासाठी म्हणजे विक्रेता जे असतात ना, कागद विक्रेता, वह्या पुस्तक विक्रेता, ते काय करतात हे बघा असे 20 दस्ते कागद आणतात. कशासाठी? विक्रीसाठी. मग 20 दस्ते म्हणजेच काय असते? त्यांची एक रीम असते. ते आपण झेरॉक्स काढून आणतो की नाही? झेरॉक्स काढताना लोक काय करतात? असं पांढरी पूर्ण रीम म्हणजे पूर्ण कागद कसा असतो? तो कोरा कागद असतो. त्याच्यावर रेषा असतात का? नाही. त्या ज्या कागद असते ते कागद एका म्हणजे 20 दस्त्याची एक रीम असते आणि 480 कागद असतात. त्याच्यामध्ये किती कागद असतात? 480 त्याला कागद. आपण 40 डझन कागद असे म्हणतो. तर बघा 20 दस्त्याला आपण एक रीम म्हणा, 480 कागद म्हणा किंवा 40 डझन कागद म्हणा. सगळं काय आहे? सारखंच आहे, एकच आहे. समजलं? आता बघा 432 कागद बरोबर किती ग्रोस कागद? हा आहे प्रश्न. याच्यावर आधारित तुम्हाला आता प्रश्नांचं उत्तर काढायचं आहे. बघा 432 कागद बरोबर किती ग्रोस विचारलंय. कागदाचा ग्रोस करायचा आहे. सांगा बरं मला, ग्रोस कुठे आहे? डझन. आणि इथं बघा कागद दस्ता. बरोबर आहे का नाही? ग्रोस कुठे? इथं. म्हणजेच आणि कागद बघा ह्यालाच काय म्हणतात? 12 डझन. म्हणजे बघा 12 डझन 432 कागदाचा आपल्याला ग्रोस करायचे. म्हणजे बघा प्रश्नात काय करायचंय हे जर तुम्हाला कळालं तर उत्तर काढणं सोपं आहे. बघा कागद आहे आणि कागदाचा ग्रोस करायचा आहे. आता इथं ग्रोसचं कागद दिले, कागदाचा ग्रोस करायचा असेल तर काय करावं लागते? बघा 144 कागद आहे. एक ग्रोस बरोबर किती कागद आहे? 144 कागद. जर 144 कागद असेल तर इथं किती कागद दिलेत आपल्याला? 432. 432 कागद दिलेत. मग जर तुम्हाला कागदाचा ग्रोस करायचा आहे, कागदाचा काय करायचं तुम्हाला? ग्रोस करायचा आहे. तर मग तुम्हाला किती ना 144 कागद आहे. एका ग्रोसची किंमत काय आहे? 144 कागद. मग तुम्हाला 144 न भागावं लागेल ह्या कागदाला. जर तुम्ही या कागदाला त्याच्या मूळ किमतीनं भागलं, कारण की एका ग्रोसची किंमत 144 कागद आहे, परंतु आपल्याला 432 कागदामध्ये किती ग्रोस आहेत हे बघायचे. कळालं? तुम्हाला एका ग्रोस मध्ये 144 कागद आहे हे माहित आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे? 432 कागदामध्ये किती ग्रोस आहे हे जर बघायचं असेल तर काय करावं लागेल? भागावं लागेल 144 न. आणि जर कागदाचा ग्रोस करायचा असेल तर भागायचं आणि ग्रोसचा जर कागद करायचा असेल तर गुणायचं. एवढं लक्षात येईल? कारण गुणल्याच्या नंतर संख्या मोठी होती आणि भागल्यानंतर संख्या काय होती? छोटी. बघ ना आता तू, हे एक ग्रोस एकच ग्रोस आहे आणि कागद किती मोठे झाले? 144 कागद. 144 कागद म्हणजे ही संख्या कितीतरी मोठी आहे. आणि हे एका ग्रोसची एक ग्रोस म्हणजे एक ग्रोस छोटीशी. बरोबर आहे. आणि त्या ग्रोसची किंमत 144 कागद आहेत. म्हणजे जेव्हा ग्रोसचं कागद करायचं तर आपण काय करून टाकायचं? गुणायचं. गुणल्याने काय होती संख्या? मोठी. आणि भागल्याने संख्या काय होती? छोटी. आता ग्रोस करायचं म्हणल्यावर आपल्याला छोटं करावं लागेल की नाही? म्हणून आपल्याला काय करायचंय? भागायचंय. एकदम सोपं लक्षात ठेवायचं. आता बघा ह्याला आपण कशाने भागायचं? 12 ने भागूया डायरेक्ट. 12 एक 12. 14तून 12 गेले, 2 उरले. हे 2 आपण 4च्या आधी घेतले, 24 झाले. 12 दुने 24. 24. आता वरी बघा
12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 जास्त होईल ना, म्हणून 12 त्रिक 36. हे दोन कटले बघा 36. 43 मधून 36 गेले किती उरले? 37 38 39 40 41 42 43 7 उरले. मग हे 7 इथं लिहायचे. काय झाले? 72 झाले. किती झाले बाळांनो? 72. मग 12 इंग्रजी झाले, सॉरी. 72. मग 12च्या पाड्यात 72 आहेत का? 12च्या पाड्यात मग किती म्हटल्यावर 12 1 12 12 2 24 12 3 36 12 बरं. वरी 36 आले, खाली किती आले? 12. परत 12 ने भाग जाते. 12 1 12 12 त्रिक उत्तर किती आलं? 3. म्हणजे किती ग्रोस आलं बाळांनो? 3 ग्रोस. म्हणजेच पहा, 432 कागद. म्हणजेच बघा 432 कागदामध्ये किती ग्रोस आहे? 3 ग्रोस. किती ग्रोस आहे? 3 ग्रोस. तर आधीच काय सांगितलं, जर तुम्ही ग्रोसची एका ग्रोसची किंमत 144 कागद आहे, म्हणजे एका ग्रोसची किंमत जर 144 असेल तर ह्या 432 कागदात किती ग्रोस असणार? तर ह्याला काय करावं लागेल? भागून कमी करावं लागेल ना, आहे की नाही? मूळ किंमत काय आहे? एका ग्रोसची 144 कागद आहेत, म्हणून 144 न भागावं लागेल. इथं कोणतीही संख्या असू द्या, पण भागाकार 144 न का करायचा? का करायचा? कारण एका ग्रोसची किंमत काय आहे? 144 कागद आहे. म्हणून या गोष्टीला आपण, या 432 ला आपण 144 न भागलं. कारण एक लक्षात ठेवा की जी मूळ किंमत असते, मूळ एकक असतं, त्याच्यानेच त्याला भागावं लागतं. या ठिकाणी कोणतीही संख्या येऊ द्या, आता इथून पुढं तुम्हाला 144 न भागायचं. जर तुम्ही भागलं तर तुम्हाला ग्रोस काढता येईल, आणि या ग्रोसला जर तुम्हाला नाही का गुणलं तर तुम्हाला काय होईल? कागद काढता येईल. ग्रोसचं जर कागद करायचं असेल तर काय करावं लागेल? गुणावं लागेल आणि मोठी संख्या करावी लागेल. आणि मोठ्या संख्येचं जर छोटं करायचं असेल तर कधी पण काय करायचं? भागायचं. लक्षात ठेवा, भाग दिला की संख्या काय होते? छोटी, आणि गुणाकार केला की संख्या काय होते? आलं लक्षात? चालतंय. आता हे लिहून घ्या. अशीच तुम्हाला दुसरे गणित सोडवायचे.